राजकारण वगैरे या गोष्टीचं त्या काळामध्ये खूप जास्त वर्चस्व होतं आणि जे काही परकीय आक्रमण आहे आपल्या देशावर आणि विशेषतः महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी परकीय आक्रमण सुरू होते आणि ह्या परकीय आक्रमणामधून असं व्हायचं की शासक त्या ठिकाणी राजे महाराजे जे करत असत वारंवार तर ते राज सत्तेसाठी काय करायचे होते त्यांचा उद्देश होता की सत्ता मिळवायची मग त्याच्यासाठी जी काही गोरगरीब जनता आहे याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणजे त्यांच्या शेतीचं नुकसान असलं आणि त्यांची काही जी काही घरं वगैरे जाळली जातात आणि अतिशय म्हणजे त्यांना मारहाण केली जात असे त्याच्यामध्ये ते गतप्राण होऊन जायचे लोक आणि ज्या काही महिला आहेत त्या सुरक्षित नव्हत्या आपल्या देशामध्ये आणि जे काही देवी देवता होते त्या देवी देवतांचे जे काही मंदिरं होते त्या मंदिरांना सुद्धा त्या ठिकाणी त्या असणारं जे काही सोनं वगैरे त्या गोष्टीसाठी ते मंदिरांना लुटलं जायचं आणि देवी देवतांचे जे काही मूर्ती राहायच्या त्या मूर्तींना म्हणजे तोडल्या जायचं मंदिरांना तोडलं जायचं देवी देवतांची विटंबना होत असेल अशा अनेक गोष्टी त्या काळामध्ये होत होत्या परकीय आक्रमण आपल्या देशावर होत होते आणि याच्यात सगळ्यामधून मग असं वातावरण एक तयार झालेलं होतं की जो काही महाराष्ट्र आहे आणि भारत देश आहे तो पूर्ण भारतीय समाज जो आहे त्याच्यामध्ये राहणारे जे काही रयत होती प्रजा होती ही प्रजा अतिशय दुःखी होती आणि ते वाट पाहत होते की अशा एका घटनेची की जी त्यांच्या जीवनाला कलाटणी देणार होती म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आपला हा जो त्रास आहे तो त्रास कधी संपतोय का नाही संपतोय अशी परिस्थिती एक बॅकग्राऊंड तयार झालेला असताना त्या ठिकाणी आपल्या ज्या काही जिजामाता आहे त्यांचा जन्म झालेला आणि लहानपणापासून जिजामाता ज्या होत्या त्या राजघराण्यामध्ये वाढलेल्या असल्यामुळे राजघराण्यामध्ये त्या काळामध्ये त्यांचे जे वडील होते ते बादशहाच्या दरबारामध्ये राजदरबारामध्ये ते सरदार होते आणि सरदार असल्यामुळे ना त्यांना जागीर मिळाली होती त्या जागीरमुळं ते राजासारखं त्यांची जी काही जागीर होती त्या प्रदेशामध्ये त्यांना राजा समजलं जात असं अशा पद्धतीचं त्यांचं त्या ठिकाणी वर्चस्व होतं मग राजघराण्याचं त्यांना समजलं यायचं तर जे काही जाधव घराणं होतं सिंदखेड राजे इथलं जाधव घराण्यामध्ये आपल्या ज्या काही जिजामाता आहेत त्यांचं जन्म झालेला तर लहानपणापासून अतिशय लाडामध्ये त्या वाढलेल्या होत्या लाडामध्ये जरी वाढलेल्या होत्या तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या शिक्षणाकडे आणि बाकीच्या ज्या काही संस्कार वगैरे त्या गोष्टीमध्ये त्यांनी कुठेही म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला कमतरता सापडणार नाही एवढा राजघराण्यातले असून सुद्धा त्यांच्यामध्ये एका भारतीय स्त्रीमध्ये जे काही सगळे गुण असायला पाहिजे ते सर्व गुण त्यांच्यामध्ये तयार झालेले होते म्हणजे अशा पद्धतीने त्यांना लहानपणापासून त्यांचं संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं होतं आणि अतिशय लहानपणापासून त्यांचा स्वभाव खूप धाडसी होता म्हणजे किती मोठं संकट जरी आलं तरी संकटाला त्या जुमानत नसतं म्हणजे त्या संकटाला कसं सामोरे जायचं आणि कसं त्याच्यामधून आपलं जे काही आपण विजय व्हायचं हे त्यांना बाळकडून लहानपणापासूनच मिळालं तर लखुजीराव जाधव त्यांच्या वडिलांचं नाव होतं तर हे जे लखुजीराव जाधव आहे पुढं चालून त्यांचं जे काही आपलं बादशहाच्या दरबारामध्ये असं बादशाह थोडा कच्च्या कानाचा होता त्याच्यामुळं त्याला कोणीतरी काय केलेले चुगली केलेली लखुजी राजाविषयी आणि लखुजी राजांना त्या ठिकाणी ठार मारण्यात आलं राजदरबारामध्ये मग ही जी घटना आहे की त्यांच्या वडिलांना जिजामाताच्या राजदरबारामध्ये ठार मारलं गेलं ह्या गोष्टींनी त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम केला मग त्यांना त्या दिवसापासूनच असं वाटायला लागलं की जे काही मराठा सरदार आहे ते मराठा सरदार जर इतके पराक्रमी असतात आणि इतके जर ते शूरवीर आहेत तर मग अशा पद्धतीने ते जर कुत्र्यासारखं मरत असतील मग हे सरदार की काय कामाचे हे काय तर असं त्यांना त्याच्याविषयी मग चिड उत्पन्न झाली त्यांच्या मनामध्ये आणि त्यांनी ठरवलं की ज्यावेळेस त्यांना अपत्य होईल त्यांना ज्यावेळेस मुलगा होणार मग त्या मुलांमध्ये त्यांना अशा त्या पद्धतीने सर्व गुण तयार करायचे आहेत आणि त्याला एक चांगला एक राजा बनवायचा असा राजा की जो प्रभू श्रीरामचंद्र जे काही अयोध्येचे आपण मानल्यातो त्या दिवशी योगी सरांनी सांगितलं आपल्याला रघुकुल रीत सदा चली आहे प्राण जाई पर वचन न जाई म्हणजे हे ज्यांच्याबद्दल म्हणलं जातं ते अयोध्येचे प्रभू श्रीरामचंद्र
तर त्या रामासारखं ज्यांनी राज्य करावं आणि प्रजेला तो तसा प्रिय असला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी एक कन्सेप्ट, रामराज्याची कन्सेप्ट त्याच्या डोक्यामध्ये होती. मग त्यांनी ठरवलं की आपल्या पोटी जर आपण ते जन्माला आलं आणि तो मुलगा असो का मुलगी असो, आपण त्याला काय करणार, या पद्धतीने त्याला पूर्ण संस्कार देणार, त्याला पूर्ण प्रशिक्षण आणि जे काही त्याला लागल आपण सर्व त्याला पुरवायचं, अशा पद्धतीने त्यांनी निश्चय केले होता. मग पुढे चालून असं होतं बा की जिजामाता ज्या होत्या त्यांना अपत्य तर होत होते, पण त्या काळामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये जे काही वैद्यकीय सुविधा वगैरे उपलब्ध नव्हत्या. आज जशा हॉस्पिटल्स आपल्याला मोठे मोठे पाहायला मिळतात आणि जे काही सगळे काही त्या ठिकाणी सुखसुविधा आहेत, त्या काळामध्ये ते ह्या सर्व गोष्टींचा अभाव होता, म्हणजे कमतरता होती बा, ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्याच्यामुळे काय व्हायचं की बालमृत्यूचं प्रमाण समाजामध्ये खूप जास्त होतं. म्हणून यांचे बरेचसे जे काही अपत्य आहेत ते त्या ठिकाणी जन्म तर व्हायचा बाळाचा, पण ते बाळ दगावत असायचं. मग असं करता करता काय झालं, त्यांना संभाजीराजे नावाचे एक त्यांचं जे काही अपत्य, त्यांचा जन्म झालेला आहे आणि संभाजीराजांना त्यांनी लहानपणापासून सर्व शिक्षण वगैरे त्या पद्धतीने त्यांना तयार केलं आपल्या तालमीमध्ये. त्यांना सर्व युद्धकला, राजकारण, समाजकारण आणि ते काही धार्मिक ज्ञान आहे, सर्व काही अध्यात्म वगैरे हे सर्व त्यांना शिकवलेलं आहे आणि त्यांना पूर्ण तयार केलं. पण झालं असं, पुढं चालून असं झालं की हे जे काही संभाजीराजे आहेत यांना पहा, तो जो अफजल खान आहे, त्या अफजल खानाने काय केलं, त्यांना कपटाने काय केले, ठार मारलं. आणि ह्या गोष्टीचा सुद्धा मग त्यांना एका पाठोपाठ अशा प्रकारे धक्के होते. अगोदर वडिलांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर त्यांचा जो थोरला मुलगा आहे, तरुण मुलाला त्या ठिकाणी अफजल खानाने असं कपटाने ठार मारला. या गोष्टीचा त्यांच्यावर अजून जास्त खोलवर परिणाम झाला. पण त्यांनी त्या परिस्थितीत सुद्धा हार मानली नाही जिजामाताईने आणि त्यांनी ठरवलं, जो काही लहान संभाजीराजेनंतर जो जन्माला आलेला मुलगा होता ज्यांचं नाव होतं शिवबा, या शिवबाला त्यांनी ठरवलं की याला काय करायचं, आपल्याला याला स्वराज्य निर्माण करायला लावायचं आणि त्या स्वराज्याच्या गादीवर याला छत्रपती आपण म्हणून या ठिकाणी बसवायचं आणि नुसतं त्याला राजाने बनवायचं, म्हणजे असा राजा बनवायचं जो इतिहासामध्ये त्याचं नाव लौकिक कायमस्वरूपी म्हणजे त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे. येणारे कितीतरी वर्ष आणि कितीतरी त्या ठिकाणी दशक वगैरे शतक आणि जोपर्यंत हे सूर्यचंद्र तारे राहतील तोपर्यंत त्याचं नाव राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याचं एक महापुरुष त्याला बनवायचं असं ठरवलं होतं त्यांनी आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आणि आपल्याला शिवाजी महाराज त्या ठिकाणी सर्वांना सर्व परिचित आहे की शिवाजी महाराज त्या ठिकाणी आपण जिजामातेने आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठी देणगी दिलेली आहे. शिवाजी महाराजांच्या रूपाने त्यांनी तयार केलं महाराजांना आणि आपल्याला सोपवलं महाराष्ट्राला. तर अशा ज्या काही माता असतात, ह्या माता ज्या आहेत त्या परत परत जन्माला येत नाही पहा. या भूमीमध्ये असे जे काही महात्मे सत्पुरुष असतात यांचा जन्म वारंवार होत नसतो, म्हणून आपण त्यांची जयंती वगैरे साजरी करतो. कारण असा विचार करणं हे खूप रिअल गोष्ट आहे. म्हणजे हे असं माणूस ज्यावेळेस विचार करतो, ज्या वेळेस त्याच्या मनामध्ये की इतकं देशप्रेमाची भावना असेल, की निस्वार्थ भावना असेल की माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या देशाचे नुकसान होऊन देणार नाही, अशा पद्धतीने विचार करणाऱ्या अनेक मातांचा भारतामध्ये जन्म झालेला आहे आणि ते जन्मात येत राहतील. तशातल्या या जिजामाता होत्या त्या ठिकाणी आपण त्यांना या ठिकाणी आठवण केली त्यांची. तर त्यांच्या जयंती दिनी मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो. आणि दुसरी जी काही जयंती आजच येते पहा 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद आपल्याला राष्ट्रीय युवा दिन म्हणतो आपण साजरा केला जातो. तर स्वामी विवेकानंद हे असं व्यक्तिमत्व होतं की जे काही भारतीय अध्यात्म आहे आणि हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्माला पूर्ण जगात पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सर्वप्रथम ते धाडस दाखवलेले आपले स्वामी विवेकानंद. तर